हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू द चॅनल. मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आहे. तुम्हाला इकडे दिसतंय की सुधन्वा मला कपड्यांच्या घड्या करायला मदत करतो आहे. हे छोटे छोटेच आनंदाचे क्षण असतात नाही का मैत्रिणींनो आपल्या होममेकर्सच्या आयुष्यामध्ये, की आपल्याला आपले फॅमिली मेंबर्स घरातल्या कामांमध्ये मदत करतात. वेणू आता तिची खोली आणि देवघराची खोली एकच आहे, तर त्याचा छान सगळा केअर काढून घेते आहे. यातून मुलंही शिकत असतात की घरामध्ये टीमवर्क कसं करायचं. आणि आपल्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण असतो. मदत मिळणं म्हणजे खूप आनंदाची गोष्ट असते आपल्यासाठी. आणि हे छोटे छोटे आनंदच आपल्याला ना अजून काहीतरी घरातली कामं करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. आणि तोपर्यंत मी इकडे स्वयंपाक करून घेते आहे. आज करते आहे मी मटकीची उसळ. बाकी सगळं घातलेलं आहे. आता फक्त उकडलेली मटकी घालायची बाकी आहे. फोडणी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चॉप करून टोमॅटो आणि कांदा घातलेला आहे. सध्या पांढरा कांदा भरपूर वापरते आहे मी, कारण बाजारात उन्हाळ्यात छान मिळतो आणि तो महत्त्वाचाही असतो आरोग्याच्या दृष्टीने. आपण उन्हाळ्यामध्ये पांढरा कांदा खाणं, त्यामुळे तेच सगळं असं घातलेलं आहे. आणि थोडंसं मिसळ मसाला घातलेला आहे छानपैकी, त्याला थोडीशी वेगळी चव येण्यासाठी, टिपिकल उसळीपेक्षा वेगळी चव येण्यासाठी. आणि थोडंसं अजून पाणी मी ॲड करते आहे, म्हणजे मग थोडीशी अशी रसरशीत भाजी होते, मग ती कोरडं होत नाही. कारण आज काही आमरस नाही आहे सोबत खायला आणि मग उन्हाळ्यात अजून कोरडी भाजी नको वाटते. मीठ घालून घेते आणि मग कुकरला 2 शिट्ट्या झाल्या, 2-2.5 फार तर की छान शिजून जाते मटकी. कारण ऑलरेडी मटकी शिजलेलीच असते थोडीफार तरी. आणि कारण 1 शिट्टी मी करूनच घेते आणि मग परत एखाद 1.5 शिट्टीमध्ये होऊन जातं. आणि मग नंतर काहीही शूट केलं नाही मी. झोपून गेलो आम्ही जरा दुपारी थोडंसं. आणि मग चहा पाणी वगैरे करून परत एकदा आंघोळ वगैरे करून बाहेर पडलेलो आहोत. वेणूचं आणि सुधन्वाचं चाललं होतं की आपण मॉलमध्ये जाऊया. मॉलमध्ये खरं तर मला खूप मनापासून इच्छा नव्हती मॉलमध्ये जायची, कारण मग खर्च होतो, कारण काही ना काहीतरी घेतलं हे जातंच. पण म्हणलं जाऊ दे चल, कारण की ह्याचं कुठेतरी रील पण पाहिलं होतं तिने की इकडे आता नवीन असं सगळं हे लाईटिंग आणि डेकोरेशन केलेलं आहे, तर बघायला जाऊया. आणि आता कसं झालं आहे, आता थोडंसं तिचं ना बागेत जाण्याचा कल कमी झाला आहे. म्हणजे जायचं असतं पण असं रेग्युलर बेसवरती नसतं जायचं, कारण लहान असताना भरपूर वेळेला रोज आम्ही वेगवेगळ्या बागांमध्ये जायचो तिला घेऊन, म्हणजे ती लहान असताना. आणि आता थोडंसं चेंजिंग एज आहे, डोक्यात आता वेगळे विचार असतात, वेगळ्या गोष्टी करायच्या असतात मुलांना, कारण आता 9 वर्षाची झाली ना ती. तर हे इथे सगळं ट्रॅफिक जॅम असतं. मी यांना हेच सांगत असते की ना आजकाल वीकडेजमध्ये जावं मॉलमध्ये, पण वीकेंडला म्हणजे ती खूप गर्दी असते, म्हणजे आपल्याला पार्किंग मिळेपर्यंत पण खूप वेळ जातो. आणि अशा पद्धतीने फायनली आम्ही इकडे आलेलो आहोत. आणि काय मग फिरायचं इकडे तिकडे. आता बघा, वेणूनीही तिची एक हँडबॅग घेतलेली होती, म्हणजे अशी ज्यूटची बॅग, ज्याच्यामध्ये ती वॉटर बॉटल घेते, तिचं नॅपकिन घेते आणि तिला काही लागणाऱ्या गोष्टी असतात ते सगळं ती घेत असते त्याच्यामध्ये, हँड सॅनिटायझर वगैरे सगळं. पण ती बॅग ती थोडा वेळ सांभाळते आणि मग बाबाकडे नाही तर माझ्याकडे देते. हे सगळं करून मग आम्ही घरी आलो. मध्ये मी जास्त काही शूट नाही केलं, आम्ही खाल्लं वगैरे पण तिकडे थोडंसं, जास्त काही फिरताना मग शूट नाही केलं. DIYमध्ये पण गेलो होतो, पण आत्ता तरी काही तिकडून काही घेतलं नाही आम्ही. आणि मग हे सगळं आता वेणूला घेतलेलं सगळं जे शॉपिंग आहे, आता ह्यातल्या काही गोष्टी आम्ही मॉलमधून घेतल्यात. आणि हाफ जो फ्रॉक आहे हा टॉप मॉलमधून घेतला. आधीचा जो लेमन कलरचा फ्रॉक होता तो ऑनलाईन घेतलेला आहे. सुधन्वानी परवा 2-3 कपडे तिला घेतले अक्षय तृतीयेच्या निमित्ताने. आणि काही गोष्टी आत्ता मॉलमधून घेतलेल्या आहेत. तर मग ते सगळं तिचं असतं की ते घालून दाखवायचं. तिचं आणि तिच्या बाबाचं चालतं की सगळं घालून दाखवायचं छानपैकी. आणि आता झोप पण येत होती तिला, पण ते इंटरेस्ट होता. हाय वन्स अगेन. मी बरोबर ऑलमोस्ट 24 तासांनी पुन्हा ऑन केलेलं आहे, ब्लॉगिंग करायला सुरू केलेलं आहे. त्याचं कारण असं की काल बाहेर पडत होतो तेव्हापासूनच थोडंसं मला वाटतच होतं की मला मायग्रेन सुरू होईल, पण ते झालंच. म्हणजे काय होतं की मॉलमध्ये पण खूप AC असतं, आवाज खूप असतो, त्याचाही एक परिणाम झालाच. आणि मग नंतर मी तुमच्याबरोबर शेअर केलं थोडंसं की जे शॉपिंग केलं होतं ते सगळं वेणूने घरी आल्यावर घालून दाखवले सगळे कपडे. तर या सगळ्यावरचा एक शॉर्ट व्हिडिओ पण येईल उद्यापर्यंत. हे आत्ता मी तुमच्याशी बोलते आहे आणि आधीच्या सगळ्या क्लिप्स ज्या आहेत त्या जोडून सगळं एडिटिंग करून व्हॉइस ओव्हर करून आत्ताच रात्री उशिरापर्यंत हा ब्लॉग आज पोस्ट होऊन जाईल. म्हणजे मग माझ्या डेली ब्लॉगिंगमध्ये कुठेही काय म्हणता येईल गॅप येणार नाही अजिबात. ऑलमोस्ट आत्ता 9:35 झालेले आहेत रात्रीचे. आणि इतकं
उन्हाच्या तडाख्याचा मला त्रास होतो, मला होतोच म्हणजे, आणि मी जे काही मेजर्स घेते उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून ते तुमच्याबरोबर ऑलरेडी मी आधीच्या ब्लॉग्समध्ये शेअर केलेले आहेत. हे सगळं करून सुद्धा मला त्रास होतो आहे. मला सगळ्याचा म्हणजे ताण येऊन ह्या सगळ्याचा जे टाचा दुखतात त्याच्यावरती पण मी जे काही उपाय करते, तर स्ट्रेचिंग करते, तेल लावते, ते सगळं करून सुद्धा माझ्या टाचाही दुखायला लागलेले आहेत खूप. आणि त्याच्यामुळे मी आता ते सगळे उपाय, त्यामुळे आता त्याच्यावरचं काहीतरी पाहिजे म्हणून एक मागवलेलं आहे प्रॉडक्ट मी ॲमेझॉनवरनं. ते मी आता ओपन करून बघणार आहे, वापरून बघते 1-2 दिवस आणि मग तुमच्यासोबत त्याच्याबद्दल पण शेअर करेन. आत्ता मी काही त्याच्याबद्दल सांगू शकत नाही. हा ब्लॉग खूप छोटा होतो. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. पण आज मला दिवसभर काय होतं ना, ज्यांना मायग्रेन होत असेल ते रिलेट करू शकतात की औषध घेतल्यानंतर ॲक्च्युली तर डॉक्टर सांगतात अंधार करून तुम्ही झोपलंच पाहिजे, पण ते पॉसिबल नसतं. आपल्याला डेलीमधली तर कामं करावीच लागतात. तर कामं केली मी सगळी, पण मी जे प्लॅन आउट केलं होतं तो ब्लॉग काही मी शूट नाही केला. होपफुली मी तो उद्या परवामध्ये शूट करेन आणि तुमच्यापर्यंत घेऊन येईन. छान काहीतरी बोलायचं आहे मला तुमच्याशी, तर ते त्या ब्लॉगमध्ये डेफिनेटली येईलच. आणि पण मग तुमच्यासोबत अजून थोडंसं शेअर करते. म्हणजे परवा जे आम्ही गेलो होतो ना स्टार बाजार आणि झुडिओला, तर मी तुम्हाला म्हटलं थोडीशीच खरेदी केली आहे. खूप साऱ्या गोष्टी बघून ठेवलेल्या आहेत, जसं की पडदे, डोर मॅट्स, बेडशीट आणि किचनवेअर, बरंच काही. आत्ता नाही घेणार आहे, थोडे दिवसांनी घेणार आहे, मला लागणार आहे तेव्हा, तर ते तेव्हा आपण बघूयात. पण आत्ता जे थोडंसं बेसिक काहीतरी छोटंसं शॉपिंग केलं मी, तर ते तुमच्यासोबत शेअर करते. ही क्लचर्स घेतलेली आहेत 3 झुडिओमधून आणि ती मला मिळालेली आहेत 79 रुपयांना. मला हे सगळ्याचं सांगा तुम्ही की मला म्हणजे अफोर्डेबल किमतीत मिळालं आहे का नाही मिळालं आहे, की काय बाकीच्या किमती असतात ते सांगा. त्यानंतर झुडिओमधून 2 मी शीट मास्क घेतलेले आहेत. हा जो पहिला आहे तो चारकोल आहे, डिटॉक्सिफाय शीट मास्क आहे, जो मला मिळालेला आहे 49 रुपयांना मिळालेला आहे हा मला. आणि ह्यांचं हे पण भरपूर आहे, म्हणजे एक्सपायरी डेटला पण खूप, म्हणजे यूज बिफोरचं पण भरपूर टाइम स्पॅन आहे. हा कॉफी घेतला आहे मी क्लॅरिफाय, तो पण मला 49ला मिळालेला आहे. ह्या गोष्टी झुडिओतून घेतलेल्या आहेत. आणि हे खालून स्टार बाजारमधून मी घेतलं होतं. मी म्हणलं ना तिथे टाटाचे बरेच स्वतःचे आता प्रॉडक्ट्स आलेले आहेत, तर ते त्या टाटाच्या प्रॉडक्ट्समधून मी हे घेतलेलं आहे. तर स्की म्हणून त्यांचं जे प्रॉडक्ट आलेलं आहे, स्की, आय थिंक मी बरोबर उच्चार करते, चुकत असेल तर मला कमेंटमध्ये करेक्ट करा. तर हा जो घेतला आहे हा ब्राईट अँड ब्लेमिश फ्री, आय थिंक विटॅमिन सी वाला आहे. हां, ऑरेंज अँड विटॅमिन सी आहे. तर हा मला मिळालेला आहे 70 रुपयांना मिळालेला आहे. दुसरा, हे सगळे जे टाटाचे आहेत ते 70 रुपयांनाच आहेत. दुसरं जे आहे त्यांचं प्रॉडक्ट म्हणजे शीट मास्कच आहे, याचा राईस वॉटर अँड कोकोनटचा आहे. हा पण 70 रुपयांना आहे. आणि हा पण 70 रुपयांना आहे, ब्राईट अँड युथफुल टी ट्री बांबू, तर हा पण 70 रुपयांना आहे. तर म्हणलं चला हे थोडंसं राहिलं होतं तुमच्यासोबत शेअर करायचं, तर ते शेअर करूयात आणि या ब्लॉगचा एंड करूयात. कारण तुम्ही बघताय माझा जो एकदम कम्फर्टेबल असा कफ्तान आहे तो मी घातलेला आहे. आणि मी आता हे 3ऱ्यांदा मी आंघोळ केलेली आहे, एवढं त्रास होतोय उकाड्याचा. तर चला जास्त काही ताणत बसत नाही, कारण की आता काय म्हणजे मी फक्त खिचडी करणार आहे. आत्ता मगाशी परत आमचं खाणं झालेलंच होतं 7 वाजता. आता फक्त खिचडी म्हणजे थोड्याशा भाज्या आहेत माझ्याकडे त्या घालून तुमच्याबरोबर ही पण रेसिपी मी शेअर केलेली आहे की त्या भाज्या आणि शेंगदाणे वगैरे घालून मी खिचडी कशी करते की त्यातल्या त्यात जास्त पौष्टिक आणि पोटभरीची होईल असं सगळं करते. जेवढं शक्य आहे तेवढं आवरते आणि लवकर झोपण्याचा प्रयत्न करते तेव्हा, आणि औषध घेऊन परत मेनली तेव्हाच हे मायग्रेन जरा कमी होईल आणि उद्यापासूनचं रुटीन माझं व्यवस्थित होईल. त्यातमध्ये मला हा व्लॉग एडिट करून ॲटलिस्ट उशिरात 12पर्यंत तरी तुमच्यापर्यंत हा पोचवायचा आहे. सो आजच्या दिवसाचा माझा कुठेही गॅप होणार नाही. चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.